लग्न होतंय का? लग्न होतंय का? होतंय. त्याच होतंय ना, आपलं थोडी होत. हा, आपले आपले प्रश्न मांडा ना, की काय तुझा अनुभव काय आला सर्वदूर पोरी बघायला गेल्यावर? मला एकंदरीत अनुभव मी पोरी बघायला गेलोच नाही. का रे? मीच निर्णय घेतला कसला? की मला कुठली मुलगी आवडते आणि कुठली मुलगी नाही आवडत. त्या हिशोबाने लग्न कुठे करायचं कुठे नाही करायचं हा प्रश्न मी माझा स्वतः ठरवला. म्हणजे तुला सामान आहे हे सांगायचं होतं तुला? नाही, माझं लग्न झालं ना, असं काय करतो आता कुठे काय सामान. नाही, पण जुने अनुभव कोणाचे ऐकलेले की म्हणजे मुळात असं की लग्न होतंय का तेवढे? मला पर्सनली असं वाटतंय की आता मी जर हा फोन तुझ्या समोर उघडला आणि इंस्टाग्राम उघडलं तर म्हणजे 4 लोकांची लग्न झालेली असतात. त्यामुळे लग्न तर होते, दररोज 4 लग्न लोक, तर होतं. दररोज 4 लोक म्हणतात लग्न तर होतंय हे 100%. सगळ्यांची होत आहेत का? म्हणजे लोक जे लग्न करायला असतात, सपोज तरुण मुलांची काय जी संख्या असेल त्या होय, 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 वयोगटात, होय. त्या सगळ्यांची लग्न होत आहेत का? हे बघ, वास्तविक सगळ्यांची लग्न होताना दिसतायत मला. ती टिकतायत का हा प्रश्न असू शकतो. नाही 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 नाही. नाही 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 मला मुद्दा याच्यात हे की लग्न जे आपण इंस्टाग्राम किंवा जे काय म्हणतोस तू गोल की तुला लग्न झालेली दिसत आहे, तर ही लोक आहेत की ज्यांना आता मार्गी लागलंय सगळं काही आणि आता त्यांनी ठरवले की आयुष्याच्या पुढच्या स्टेपवर जायचंय, म्हणून ते लग्न करायला त्या मार्गाने जात आहेत. वेराज अशी बरीच लोक आहेत की ज्यांचं अजून काही मार्गी लागलेलं नाहीये. काही करिअर म्हणा किंवा बाकीच्या 4 गोष्टी असतील किंवा करिअर सेटल जरी असलं तरी ते पगार कमी आहे, बिझनेस मध्ये अजून एवढी ग्रोथ नाही किंवा शेतकरीच आहे. ह्या गोष्टींमुळे बरीच लोक आहेत की ज्यांची वय मला वाटतं आता 38 वगैरे झाली आहे, ते अजूनही मुली बघतात. अरे मला वाटतं आता आपण इंस्टाग्राम पेक्षा जर ते वेडिंग साईट्स जर उघडल्या तर त्याच्यावरती 30च्या पुढचे किंवा 35च्या पुढचे जास्तीत जास्त लोक मुलं आणि मुली दोघे पण आहेत. होय, आणि याचं कारण अवास्तव अपेक्षा असं आहे असं मला तरी वाटतं. नाही, त्याच्यावर तर आपण डिटेल बोलू, पण मुलांना लग्न होतंय का नाही ह्याच्यावर मला आता एक इंटरेस्टिंग किस्सा कळला. सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा केलता. होय, लग्नाला मुलीच नाहीत. होय होय होय. हा जो एक मुद्दा आलेला आहे की लग्नाला मुली भेटत नाहीये, मग ज्या भेटतायत त्या म्हणजे कसं लग्न आमचं जुळव. आणि तो फार छान हे होता, कारण मी बघितलं तेव्हा एक रिपोर्टर ती गेली होती हे कव्हर करायला. महिला रिपोर्टर. हा, आयबी लोकमत काहीतरी होतं आणि ती त्यांना म्हणते की लग्नाला मुली मिळत नाहीयेत आणि मग काय कसं काय. तर त्याने त्या रिपोर्टरलाच विचारलं की तुमचं लग्न झालंय का, तुम्ही करणार असाल तर करून टाकू आपण. लगेच आता येतो तो घोड्यावर चालता. तो घोड्यावर चालता, इथंच करून टाकू आपण. मग याचं काय म्हणजे मूळ काय, मुली कमी झाल्यात का काय नक्की? आता ह्याच्यात मला वाटतं सगळेच वेगवेगळे मुद्दे आले. रोजगाराचा जसं सालवतोर म्हणला की रोजगाराचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि दुसरा सगळ्यात वेगळा मुद्दा असा आहे की तू बघशील ना 90 किंवा 80च्या दशकापर्यंत स्त्री भ्रूण हत्या जरा म्हणजे त्या पद्धतीने टेक्नॉलॉजी नव्हती तर ते खूप कमी होतं. त्यामुळे त्या काळातले जे लोक होते त्या सगळ्यांची लग्न म्हणजे हा प्रश्न तेवढा उद्भवला नाही. काय झालं, मध्यंतरी 90च्या दशकात आणि सुरुवातीच्या 2000 नंतरच्या दशकामध्ये सोनोग्राफी तंत्रज्ञानाने ज्या पद्धतीने भारताच्या मार्केटमध्ये उडी घेतली, त्या काळात झालेल्या एवढ्या भ्रूण हत्या, त्याच्यामुळे काय होतंय की आता त्या वयातली जी मुलं आहेत तिथं तो तुटवडा तयार झालाय 100%. वेळ आहे. आता तू बघशील ना, आता पुढच्या 5 वर्षात हा प्रश्न नसेल कदाचित नसेल. त्या वयाच्या तरुणांना, कारण की त्यानंतर लोकांनी ते एम्ब्रेस पण केलं की चला आणि त्याच्या कायद्याने पण कंट्रोल आला. पण स्त्री भ्रूण हत्या हाच एक विषय आहे किंवा नाही, तुझं जे म्हणणं आहे पॉप्युलेशन कमी एवढाच एक दोन्ही जेंडरचा रेशो कमी असायचे तुझं म्हणणं आहे, ते मला तितकंसं पटत नाहीये. कारण माझं म्हणणं आहे मग मार्केटमध्ये, आता मार्केट हा शब्द तिला वापरावा का नाही माहिती, आता मार्केटच म्हणू पण त्या मार्केटमध्ये तू बघ ना, अविवाहित 30-40 पुरुष जर आहेत तर तसेच 25-30-40 त्या मुली सुद्धा आहेत. इथे प्रॉब्लेम आहे तो अपेक्षांचा. इथे प्रॉब्लेम आहे तो एकमेकाला हे म्हणजे जसं हा म्हणला आता करिअर आणि पगार आणि रोजगार. आता टेक्निकली हे सगळं बघायला गेलं तर याचा लग्न या संस्थेशी तसा संबंध नाही, कारण दोघं मिळून बांधू याला काही अर्थ राहत नाही ना या पूर्ण याच्यात. हे तू बांधलेलं आहे आणि मग मी फक्त येते किंवा मी फक्त येतोय. तर दोन्हीकडे म्हणजे मी फक्त मुलींचं म्हणत नाही, पण मुलाचंही आणि मुलींचं एक सामाजिक क्लास ओलांडायला ते जे लग्नाकडे ज्या दृष्टिकोनात बघतायत की आता मी जर लोअर मिडल क्लास आहे तर मी लग्न करेन हायर मिडल क्लास मध्ये. या विषयावरती माझा जरा अनुभव पण आहे आणि अभ्यास पण आहे. तर मला असं सांगायला आवडेल की रादर काय होतं ना की लोकसंख्या किंवा आपण खोटं पकडले आता इथे. अनुभव आहे असं म्हटलं तो आणि त्याचं लग्न झालं. ठीक अनुभव आहे. तेच आधी विचारलं होतं ना, मी बोललो की लग्न झालंय मला.
स्त्रीभ्रूण हत्या हा जो विषय आहे हा जबाबदार कसा ठरला तर संख्या मुलींची कमी झाली, त्यात मध्यंतरी मुलींच्या शिक्षणाला किंवा मुलींचा एकंदरीत विकास व्हावा यासाठी भरपूर सरकारी योजनांपासून एक मोठा हातभार आपल्या सोसायटीने लावला. त्यामुळे मुली आता यशस्वी आहेत आपल्या आपल्या स्टेजला बऱ्याच जे काय आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अशा झाल्यात की आता मी इथपर्यंत येऊन पोहोचले तर माझा जो साथीदार असेल तो एकतर माझ्या सोबतचा असावा किंवा तो माझ्या वरच्या लेवलला असावा, जेणेकरून मला जे काय करायचंय ते मी माझ्या स्वतःच्या याने करते आणि मला जे काही जमत नाहीये ते आम्ही दोघं मिळून करू किंवा त्याच्या ह्याच्याने अजून होऊ शकतं. हा एक मोठा विषय. आता हेच गैराज उलट जेव्हा मुलं विचार करतात की नाही मी आता मला एवढं पॅकेज आहे, माझा एवढा बिझनेस आहे आणि माझ्या कॉलेजचा जो काही ग्रुप होता तो क्लासिक ग्रुप होता, मला त्याच पद्धतीची मुलगी पाहिजे, मला हे पण पाहिजे, मग मला घरच्यांना सांभाळणारी पण पाहिजे आणि मला माझ्या मित्रांसोबत येऊन क्लासिक राहणारी मुलगी पण पाहिजे. हा सगळंच पाहिजे. आता ह्या एकंदरीत त्याच्यात काय होतं, वय 27-28 असताना मुलं ह्या जोशात असतात की नाही असंच पाहिजे, त्यामुळे ही मुलगी नाही, ती मुलगी नाही, ती मुलगी नाही, हे पण नाही, ते पण नाही. मग वय येतं 31-32. आता इथून पुढे मग ते कळायला लागतं की अरे नाही हे जमतच नाहीये, मग हे जमतच नाहीये, मग हे जमतच नाहीये. मग अशी बरीच उदाहरणं आहेत की मुलांची वय पण 30-35 झाली ह्या नादात आणि आता ते परफेक्शन सोडून ते आता रेडी आहेत की मी आता जे मिळेल ते मी करायला तयार आहे. पण आता समोरच्या पार्टीकडे पण असं झालंय की लेव्हरेज आलं. पण ऑलरेडी वयाच्या 35 पर्यंत मुलगी म्हणते की मी इतकं कमवून ठेवलंय, त्यामुळे मी आता जर येत असेल तर तू माझ्या टर्म्स अँड कंडिशन सोबत माझ्यासोबत ये, तर तू माझ्यापेक्षा वरती असा. हा एक मोठी स्पर्धा सुरू झाली. म्हणजे पण साल्वादोर तू जे हे म्हणतोय आणि चौकून तू पण मला सांग की ह्यामध्ये असं काही दिसतंय का की पर्टिक्युलर जातीमध्ये लग्न व्यवस्थित होत आहेत आणि पर्टिक्युलर काही जातींमध्येच आपल्याला हा असा गोंधळ जो तू म्हणतोयस तो दिसतोय. जसं की जाती मला धर्मामध्ये बोलायचं झालं तर मी जेवढ्या मुस्लिम धर्माच्या लोकांना ओळखतो किंवा जे मुस्लिम भारतामध्ये आपण बघतो तिथे लग्नासाठी इतक्या मोठ्या अपेक्षा किंवा तिथे लग्न होत नाहीये किंवा तिथे काही प्रॉब्लेम आहे असं आपल्याला होताना दिसत नाही. पण मग आता याचा पुढचा मुद्दा आहे खरं तर हा, पण लग्न होताना दिसतायत पण लग्न टिकतायत नाही टिकतायत त्या बाजू पण तितक्याच. मुळात काय होते माहितीये का, सगळ्यात आधी लग्न करायचंय आपण त्या प्रश्नाला टॅकल करू. जसं की गोल म्हणला आपल्याला प्रॉब्लेम काय येतोय की आपल्याकडे तो डेटा नाहीये. जसं की जातीनिहाय किंवा धर्मनिहाय आपल्याला माहित नाही की ते डेमोग्राफी कसं वर्क करतं. कारण की असं हमखास होऊ शकतं की एखादी आपल्या महाराष्ट्रातली एखादी जात आहे की ती फक्त त्यांची जास्त संख्या ही गावाकडे आणि त्या काळात कदाचित मुली नकोत ह्याच्यामध्ये त्यांचा जो लिंग गुणोत्तर आहे, रेशो आहे तो घटला असू शकतो. त्यांच्यात तो प्रॉब्लेम जास्त तयार झाला असेल. आणि आपल्याकडे जी जाती प्रथेचा जो आपल्याला श्रापच आहे राजकारण सगळं त्याच्यात हा एक विषय येतो ना की तुम्ही बाहेरच्या जातीत जाऊन किती लोक अरेंज मॅरेजने लग्न करतात, हा प्रश्न येतो ना. आता याच्या आधी मला वाटतं लग्न होतंय का हा आपला मुद्दा आहे, पण मला बऱ्याचदा आता असा मोठा हा पॉइंट वाटतोय की बऱ्याच लोकांना लग्न करायची इच्छा राहिली. होय, मला वाटतं आज्ञावरती व्यवस्थित टिप्पणी द्यावी. स्वतः अज्ञातला इच्छा नाही, स्वतः अज्ञातला इच्छा नाही. का सुप्रीम कोर्ट अलाउ नाही करत त्याला असं काय आपलं सगळं सरळच आहे, त्यामध्ये काय लग्नाला हवी तशी मुलगी मिळणार असेल, आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्यानुसार असेल तर तुला काय वाटतं काय अशा मी आता इथं अज्ञातला लगेच एक लग्नाचं म्हणजे महत्व पटवून देण्यासाठी एक आपला दैनिक आहे, दैनिकातला एक लेख आहे त्याच्यावर त्यांनी असं दिलेलं आहे की विवाह संस्कारामुळे होणारे लाभ. त्यातला पहिला आपण लाभ बघूया. स्त्रियांचे शीलरक्षण होण्यासह एड्स सारखा महाभयंकर रोग न होण्यासाठी विवाह संस्कार हा उत्तम उपाय असणे. ठीक आहे, विवाह संस्काराचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. एड्स या महाभयंकर रोगावर पातिव्रत्य आणि एकपत्नी व्रता हाच खरा उपाय आहे. तर लग्न का करायचं एड्स होणं म्हणून याच्यासाठी पहिला म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हणलं एड्स होऊ नये म्हणून लग्न करा. आणि ही माहिती आहे का ताजी आपली दैनिकात आलेली माहिती. नाही दैनिकाबद्दल खूप आदर आहे मला. सगळ्यात दैनिक हे मॅन फोर्स वाल्यांनी बनवलं नाहीये काही. मला प्रश्न आहे की काय आहे त्यांचं की म्हणजे दैनिकाचं नाव तुला सांगितलं तर दंगली होती. तर दैनिक काय वाटतं तुम्हाला आपल्या प्रेक्षकांनी कमेंट मध्ये सांगितलेले आहे कुठल्या दैनिकात आलेले. दैनिक लल्लन टॉप वगैरे असं काय आहे का ते बघा. तर नाही आपलं साल्वादोर काहीतरी म्हणत होता, नाही अज्ञात काहीतरी मी एवढंच म्हणत होतो की
लग्न करायला काय हरकत नाही, पण आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स, हम्म. जसं तुम्ही तिघही म्हणतात की समोरच्या पार्टीचे पण टर्म्स अँड कंडिशन्स असणार आहेत आणि आपले पण. तर या सगळ्या या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्या पलीकडे मला एक गोष्ट अशी वाटते की माइंडसेट पण एक तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे की आता माझं बायोलॉजिकली जर मला काय ते क्लॉक बिक असलं, काहीतरी हो, नवीन हो. सांगण्यात आलंय, मला घरच्यांनी जरी सांगितलं किंवा कोणी जरी सांगितलं, पण माइंडसेट तर आपला पाहिजे ना त्या सगळ्यासाठी. वय आलंय म्हणून लग्न करणं ही चुकीची गोष्ट आहे. मग ते टिकलं नाही टिकलं, आपल्याला आता आपण किती उदाहरणं बघितलेलीच आहेत, उघड्या डोळ्यांनी बघितली आहेत, बंद आहेत आता, पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली आहेत की गडबडीत आलं, आज वाटलं हे लग्नासारखं आहे, ते अट्रॅक्शन होतं, त्याला ते लग्न समजायचं किंवा तो जीवनसाथी असं समजलं गेलं आणि नंतर बाजारच होतं. आता तुला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी एक मी बातमी बघत होतो, त्याच्यात असं सुरू झालं, एजंट थ्रू लग्न लावायचा एक प्रकार होता. म्हणजे तुझा आज आले ते एजंट येणार, तुला मुलगी दाखवणार, पसंत पडली, लग्न होणार, दोन धडाक्यात सगळं, मुलगी गायब दुसऱ्या दिवशी. म्हणजे ते असं होणार की काही लोकांसाठी असं होतं की माझ्या मुलाचं एकदा लग्न झालं हे दाखवलं तर मला मग दुसरं लग्न करायचंय माझ्या मुलाचं, तर म्हणजे कळलं का, दुसरी बायको कुठली तरी मिळावी म्हणून पहिलं लग्न झालेलं ते दाखवत होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर कार्यक्रम चालला होता. त्याच्यात एक सिनेमा आला होता कुठला तरी. हो हो, नाही पण आपल्या म्हणजे शहराच्या भागात एक ठीक आहे, मी ऐकत होतो की तिथे हा प्रकार होता. वेळेस गावाकडेही आता म्हणजे वाटतं जास्त समस्या ग्रामीण भागामध्ये सुरू झालेली आहे. कारण की तिथल्या मुलाचं उद्योग, कारण त्यांना मुंबई पुण्याकडची मुलं हवीत आणि शेतकरी मुलं नकोय. ते तर म्हणजे काय आता तू खरंच बोलायला लागला नाही, आता म्हणजे. अजून एक म्हणजे ते लग्न म्हणलं की हुंडा पद्धती हा एक मोठा विषय होता काही गेल्या दिवस हम्म.